नमस्कार. आज माझ्या नातीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज आपण बनवणार आहोत लहान थोरांना आवडणारी अशी चटपटीत आणि खमंग अशी भेळ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उकळलेले हे बटाटे आहेत आणि ते मिक्सरला मी फिरवून घेतले आहेत. तुम्हाला ते थोडे हिरवे वाटत असतील, कारण हिरवी चटणी वाटल्यानंतर मी ते बटाटे मिक्सरमधून काढलेले आहेत. त्यानंतर आपण टमाटे बारीक बारीक कापून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत आपण बारीक शेव घेतलेली आहे. भेळ म्हटली की बारीक शेव म्हणजे पाहिजेच. त्यानंतर आपण पातीचा कांदा घेतलेला आहे, म्हणजे जो हिरवा कांदा असतो तर तो बारीक कापून आपण घेतलेला आहे. त्याचसोबत आपण दही घेतलं आहे आणि त्यात साखर घालून घेतलेली आहे. असं हे गोड दही आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जो कांदा आहे तो कांदासुद्धा बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे. त्यानंतर मठ आणि थोडे हिरवे मूगही त्यामध्ये आहे, तर ते मीठ घालून मी थोडे शिजवून घेतलेले आहे. याला मोड आलेले नाही आहेत. मोड आलेले असतील तर फारच उत्तम. त्याचसोबत आपण ही हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे आणि चटपटीत अशी ही हिरवी चटणी आपली झालेली आहे. त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे, तर चवीनुसार आपल्याला मीठ त्यामध्ये घालायचं आहे. त्याचसोबत चटपटीत आपला जी भेळ आहे ती बनवण्यासाठी उपयुक्त असा हा चाट मसाला आहे. त्याच्याशिवाय भेळीची काही मजाच नाही आहे. त्यानंतर आपण लाल तिखट घेतलेलं आहे. ज्याला अगदी अशी चटकदार पाहिजे असेल तर छान अशी लाल तिखटसुद्धा आपण त्यामध्ये घालू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे इंग्रेडियंट्स आहे आणि ते म्हणजे बारीक कापलेली कोथिंबीर. तर भरपूर अशी ही हिरवीगार ताजी अशी ही कोथिंबीर आपण घेतलेली आहे. आणि या ठिकाणी एक पदार्थ दाखवायचा राहिला आहे आणि तो पण खूप भेळीमध्ये महत्त्वाचा असतो, आणि तो पदार्थ म्हणजे चिंचेची चटणी. तर ही चिंचेची चटणीसुद्धा आपण बनवून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपण आता पाहू शकता की आपण थोडं फरसाण आणि हे जे मुरमुरे आहेत, तर मुरमुरे आधीच मी थोडेसे गरम करून घेतलेले आहेत, त्यामुळे ते अगदी असे कुरकुरीत आहेत. आणि भेळ ही ओली आपण बनवणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला ही थोड्या थोड्या टप्प्यामध्ये आपल्याला ही बनवायची आहे. तर सगळी आपल्याला एकाच वेळेला बनवायची नाही आहे, कारण आपले मुरमुरे सुद्धा थोडेसे कुरकुरीत राहिले पाहिजे. आणि आपण पाहिलं असेल आतापर्यंत की बटाटे हे आपण बॉईल करून त्याचे छोटे छोटे काप आपण करून घेतो, पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवून बघा. खूप सुंदर अशी भेळ आमची झालेली होती. त्यानंतर आपण बटाटे, हिरवा कांदा आणि शिजवलेले मटकी, कांदा हे सगळं आता आपण सगळं एक एक पदार्थ आपण त्याच्यात टाकायचा आहे. भेळ म्हटलं की पहा, खूप सुंदर आणि पौष्टिक पोटभरीचा असा हा नाश्ता आहे. आणि जवळजवळ 20 ते 22 लोकांनी आम्ही अशाच प्रकारची एवढी भेळ 2-3 वेळा करून मस्त गट्टम केलेली आहे. आणि अतिशय सुंदर अशी ही भेळ झालेली होती आणि अगदी पोटभरीची आणि पौष्टिक अशी ही भेळ आहे. आता हे जे आपण दही टाकून घेतलेलं आहे आणि ओले पदार्थ टाकल्यानंतर आपल्याला पटपट असं हे मिक्स करायचं आहे. म्हणजे आपली एकदम अशी नरम नाही झाली पाहिजे भेळ. तर सगळे इंग्रेडियंट्स आपण आता त्यात टाकून घेत आहोत आणि छान आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण जेव्हा सर्व करतो, तर त्यावेळेला आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडा कांदा, टमाटा, त्याचसोबत आपल्याला कोथिंबीर आणि वरून छानपैकी बारीक शेव आपल्याला ही टाकायची आहे आणि ही डिश आपल्याला सर्व करायची आहे. अगदी पोट भरून हा नाश्ता आम्ही केलेला आहे. सगळ्यांचे मन अगदी तृप्त झालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशी आपली ही भेळ तयार झालेली आहे. वाढदिवस असल्यामुळे इतरही पदार्थ आम्ही विकत आणलेले होते, जसं की कोथिंबीर वडी जी होती तर ती आणलेली होती. त्यानंतर एक स्वीट होतं आणि केक तर तो पाहिजेच. लहान मुलांचा वाढदिवस म्हटला की केक तर हवाच.
तर अशा प्रकारे छान अशी आमची ही पार्टी झालेली आहे. आणि माझी अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ मिळेल. आणि माझ्या नातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. धन्यवाद.